मृत्यूही ज्याच्यापुढे नतमस्तक झाला, अशी अढळ भक्तीची कथा. खूप प्राचीन काळाची ही गोष्ट आहे. हिमालयाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेली एक शांत, पवित्र अशी वनभूमी होती. त्या वनात ऋषीमुनींच्या तपोवनांनी वातावरण भारलेलं होतं. वेदघोष, मंत्रोच्चार, यज्ञाचा सुगंध आणि भक्तीची शांत लहर या सगळ्यांनी ते स्थान देवभूमीसारखं भासत होतं. याच वनात मृकंडू ऋषी आपल्या पत्नी मरुद्वती यांच्यासह आश्रमात राहत होते. मृकंडू ऋषी हे अत्यंत ज्ञानी, वेदपारंगत आणि महादेवांचे परमभक्त होते. त्यांचं आयुष्य साधं, संयमी आणि तपश्चर्येने भरलेलं होतं. पण त्यांच्या जीवनात एक मोठी उणीव होती. त्यांना संतान नव्हतं. वर्षानुवर्षे तप, यज्ञ, व्रत करूनही त्यांच्या पाळण्यात बाळाचं हसू उमटत नव्हतं. मरुद्वती माता मनोमन व्याकुळ होती. दररोज शिवलिंगासमोर उभं राहून ती एकच प्रार्थना करायची, हे महादेवा, माझ्या कुशीत मातृत्वाचं सुख द्या, मला भक्तपुत्र द्या. मृकंडू ऋषीही मनातली वेदना दडवून कठोर तपश्चर्या करत होते. अखेर दोघांनी ठरवलं, भगवान शंकरांना प्रसन्न केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. मृकंडू ऋषींनी हिमालयात जाऊन कठोर तप सुरू केलं. पावसात उभं राहणं, उन्हात ध्यान, उपवास, मौनव्रत, त्यांची तपश्चर्या अत्यंत कठोर होती. महादेवांच्या नामस्मरणात दिवसरात्र लीन राहून त्यांनी अनेक वर्ष तप केलं. अखेर एके दिवशी आकाशात ढग दाटले. आकाशातून डमरूचा नाद ऐकू आला आणि तेजस्वी प्रकाशात भगवान शंकर प्रकट झाले. महादेव प्रसन्न होऊन म्हणाले, मृकंडू ऋषी, तुमची तपश्चर्या मला प्रसन्न करणारी आहे. मागा काय हवं ते. मृकंडू ऋषींनी नम्रपणे उत्तर दिलं, हे प्रभू, मला संतान सुख द्या. महादेव क्षणभर शांत झाले आणि म्हणाले, तुला 2 पर्याय देतो. पहिला, दीर्घायुष्य असलेला पण मूर्ख व अज्ञान पुत्र. दुसरा, अल्पायुष्य असलेला पण अत्यंत ज्ञानी, तेजस्वी आणि माझा परमभक्त पुत्र. हा निर्णय कठीण होता, पण मृकंडू ऋषींनी क्षणाचाही विलंब केला नाही. हे महादेवा, मला ज्ञानी, सद्गुणी आणि भक्तपुत्रच हवा. आयुष्य कमी असलं तरी चालेल. महादेव प्रसन्न झाले. तथास्तु. काही काळानंतर मरुद्वतीने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला. त्या बालकाच्या मुखावर विलक्षण तेज होतं. त्याच्या रडण्यातही मंत्रासारखी गोडी होती. त्याचं नाव ठेवण्यात आलं मार्कंडेय. संपूर्ण आश्रम आनंदाने भरून गेला. पण आईवडिलांच्या हृदयात एक गुप्त वेदना होती. हा मुलगा फक्त 16 वर्ष जगणार होता. मार्कंडेय लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा वेगळा होता. तो खेळण्यात रमायचा नाही. त्याला खेळण्यांपेक्षा शिवलिंग अधिक प्रिय होतं. तो लहान वयातच ध्यान करू लागला. त्याच्या ओठांवर कायम एकच मंत्र असायचा, ओम नमः शिवाय. तो फुलं तोडून शिवलिंगावर अर्पण करायचा, पाणी वाहायचा, मनोभावे पूजा करायचा. आश्रमातील ऋषीमुनी थक्क होऊन पाहायचे. हा मुलगा सामान्य नाही. हा तर महादेवांचा अंश आहे. जसं मार्कंडेय मोठा होत गेला तसं आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी होत गेलं. एके दिवशी मार्कंडेयाने विचारलं, आई, बाबा, तुम्ही इतके दुःखी का असता? अखेर त्यांनी सत्य सांगितलं. त्याचं आयुष्य फक्त 16 वर्षांचं आहे. हे ऐकून मार्कंडेय घाबरला नाही. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, तर भक्तीचा दृढ विश्वास होता. जर माझं आयुष्य अल्प असेल तर ते मी महादेवांच्या चरणी अर्पण करीन. 16वं वर्ष उजाडलं. तो दिवस जसा जवळ येत होता तसा यमलोकात हालचाल सुरू झाली. यमराज म्हणाले, मृकंडू ऋषींचा पुत्र, आज त्याची आयुष्यरेषा संपते. पण पृथ्वीवर मार्कंडेय ध्यानात लीन होता. तो शिवलिंगाला मिठी मारून म्हणत होता, हे महादेवा, माझा श्वास जरी थांबला तरी माझी भक्ती कधीच थांबणार नाही. अचानक आकाश काळवंडलं. भयानक गर्जना झाली. यमराज प्रकट झाले. हातात पाश, चेहऱ्यावर कठोर भाव. यमराजांनी पाश फेकला. तो पाश मार्कंडेयसह शिवलिंगालाही वेढून बसला. क्षणात शिवलिंगातून प्रचंड प्रकाश उसळला. भगवान शंकर प्रकट झाले. डोळ्यात 3ऱ्या नेत्राची ज्वाला, हातात त्रिशूळ. माझ्या भक्ताला स्पर्श करण्याची हिंमत कशी केलीस?
महादेवांनी यमराजांवर प्रहार केला. यमराज मूर्छित झाले. सृष्टी थरथर कापू लागली. देवांनी महादेवांची विनंती केली. यमराजांशिवाय सृष्टीचं संतुलन बिघडेल. महादेव शांत झाले. यमराजांना जीवनदान दिलं आणि मार्कंडेयाकडे पाहून म्हणाले, माझ्या भक्तावर मृत्यूचा अधिकार नाही. मार्कंडेय, तू चिरंजीव होशील. मृत्यू तुला स्पर्शही करणार नाही. आजही मानलं जातं की मार्कंडेय ऋषी आजही तपश्चर्या करत आहेत. ते अमर आहेत. ते भक्तीचं, श्रद्धेचं आणि विश्वासाचं प्रतीक आहेत. भक्ती असेल तर मृत्यूही पराभूत होतो. देव भक्ताला कधीच सोडत नाही. श्रद्धा आणि समर्पण हेच खरं सामर्थ्य आहे. अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी माझा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला रोज नवनवीन कथा ऐकायला मिळतील.